नमस्कार मंडळी. आज आपण शिकूया नेस्टिंग ऑफ फंक्शन्स काय प्रकार आहे. ठीक आहे. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की रिकर्शन काय असतं. तर रिकर्शन इज जेव्हा एक फंक्शन स्वतःला कॉल करतं. नेस्टिंग ऑफ फंक्शन्स इज तुम्ही मेन वरतून तुम्ही अम, दुसरं फंक्शन कॉल करते. या फंक्शनला तुम्ही अजून एक फंक्शन कॉल. सिम्पलेस्ट जसं आपण नेस्टेड इफ कंडिशन नेस्टेड लूप बघितलंय. वन इफ कंडिशन कॉलिंग अनदर इफ कंडिशन, ह्याच्यामध्ये वन फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. ठीक आहे. तर आपण बघूया कसं चालतंय. सो मी आधी दोन फंक्शन व्हॉइड फंक्शन आहे, ते काही डेटा पाठवत नाहीयेत आणि काही रिसिव्ह पण करत नाही. म्हणून मी व्हॉइड फंक्शन वन ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट काही नाही टाकलं त्यामध्ये. व्हॉइड फंक्शन टू ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट हे मी काही नाही. त्यानंतर मी आपलं मेन फंक्शन डिफाईन करतोय आणि याच्यामध्ये नुसतं इन द मेन फंक्शन टाकलंय आणि मग त्यानंतर मी फंक्शन वनला कॉल करतोय. पहिल्या फंक्शनला मी कॉल करतोय. सो इकडून कंट्रोल इकडे जातो. ठीक आहे. फंक्शन वन मध्ये इकडे काय करते, इन द फंक्शन तो प्रिंट करतोय. ठीक आहे. आणि मग तो तिकडून दुसरं फंक्शन कॉल करतोय. फंक्शन टू. या फंक्शन मध्ये तो काय करतोय, सेम थिंग, नुसतं इन द फंक्शन प्रिंट करतोय. झाल्यानंतर तो कंट्रोल इकडे येतो, म्हणजे आफ्टर द फंक्शन टूचा कॉल. त्याच्यानंतर परत रिटर्न मध्ये येतो आणि आपला प्रोग्राम संपतो. आता आपण एकदा रन करून बघूया आणि मग आपण चेंजेस पण करून बघूया की ऍक्च्युअल नीट पैकी चालते की नाही. म्हणजे एंड मधलं जे पण पुढे आहे, तर दोन गॅपच्या जागी एकच गॅप येईल. आता कसं चालतं, हे सिम्पलेस्ट फॉर्म की ज्याच्यामध्ये एका फंक्शन होऊन दुसऱ्या फंक्शन मध्ये मी जम्प करतोय. सो दिस इज कॉल्ड नेस्टिंग ऑफ फंक्शन्स. ठीक आहे. तर हा पण थोडासा वेगळा कॉन्सेप्ट आहे, पण एकदम सोपं आहे पाठ करायला. ठीक आहे. तर हे नीटपैकी बघून या, कारण आपण ह्याच्या आधी आपण खूपसे असे वेगळे वेगळे टाईपचे फंक्शन्स केलेले आहेत. जे चार वेगळ्या प्रकारचे जे फंक्शन्स होते ते आपण आधीच केलेले आहेत. सो त्याच्यामधले तुम्ही कुठचंही यूज करू शकता. नवं फंक्शन पाठ करायची तुम्हाला गरज नाही आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस करा, सगळं जमेल तुम्हाला. थँक्यू.